अंबरनाथच्या पश्चिम भागात गेल्या 6 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त नागरिकांचा भाजप नगरसेवक उमेश पाटील किरण राठोड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारीवर धरले असून पाणी येत नसल्याने आम्ही पाण्याचे बिलही भरणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। अंबरनाथ पश्चिम भागात गेल्या 6 दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप भाजप नगरसेवक उमेश पाटील आणि किरण राठोडसह नागरिकांनी केली आहे। या संदर्भात वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक उमेश पाटील आणि स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला, पाणीच मिळत नसताना पाण्याचे बिल का भरायचे? त्यामुळे जोपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत बिल भरणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। तसंच लवकरात लवकर पाणी पुरवठा पूर्ववत झाला नाही तर पुढील मोर्चा थेट ठाणे येथील संबंधित विभागाच्या कार्यालयावर नेण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। आता प्रशासन यावर किती लवकर तोडगा काढते याकडे अंबरनाथकरांचे लक्ष लागले आहे। संघर्ष आमच्या वेस्टला म्हणजे वेस्ट आणि त्याच्यामध्ये आमचा जो तो बेल्ट आमचा पट्टा, त्या पट्ट्यामध्ये आम्हाला संघर्ष पाचवीला पुजलेला आहे। कारण पाणी आम्ही गेल्या 10 वर्षापासून पाण्यासाठी आमची लोक म्हणजे जे नवीन आहेत ते तर करतायत, जे जुने ते पण करतायत, फक्त संघर्ष आमच्यासाठी लिहिलेला आहे। कारण गेल्या 10 वर्षापासून आम्हाला एक दिवस सोडून एक दिवस पाणी येत होता, 1 तास, त्याच्यावरती पण आमची लोक खुश होती। पण आता गेल्या 4-5 महिने झालेले आहेत, आम्हाला 3 दिवस 4 दिवसानंतर पाणी येतोय। आज तुम्ही सांगा, पत्रकार तुम्हाला पण माहिती आहेत, सगळ्या पूर्ण अंबरनाथच्या पत्रकारांना माहिती आहेत की किती वेळा आम्ही लोकांनी याच्यावरती मोर्चा काढलेले आहेत। गेल्या 2 वर्षा अगोदर मी आमच्या लोकांचं रक्त देऊन यांना पाण्याची मागणी केली होती। 28 लोकांनी रक्त दिलं होतं, पण त्यावेळेला या लोकांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला रेग्युलर पाणी करू, निदान रोज 1 तास तरी पाणी देऊ, हा यांनी लिखित आम्हाला दिलं होतं। पण ते तर द्या सोडून, आता तर 4 दिवस 3 दिवस 5 दिवस आज तर 6वा दिवस झालेत। आज या आमचा परिसर म्हणजे कोसगाव असेल, कमलाकर नगर, फुले नगर, जावसाई, चिंचपाडा, नारायणनगर, उलनचाल, वांद्रापाडा, दुबई कॉलनी, सुभाषवाडी या सर्व पट्ट्यांमध्ये हा पूर्ण जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये पाण्याने लोक त्रासलेले आहेत। अर्धी लोक जी किती 40-50 वर्षामध्ये इथे राहत होती, या पाण्याच्यामुळे लोक सोडून गेलेले आहेत। आज आमच्या इथं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारचे आहे, चांगली लोक आमच्याकडे आलेले आहेत, पण पाण्यामुळे आमची लोक परत सोडून गेलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या अंबरनाथचं नाव किंवा आमच्या परिसराचं नाव खराब होत आहे। अधिकाऱ्यांचे नेहमीचे तेच आश्वासने, आम्हाला 2 दिवसाचा 10 दिवसाचा टाईम द्या, आम्ही रेग्युलर करू, पाण्याची तीव्रता वाढू, प्रेशर वाढू, पाणी कुठून तरी अलॉट करू, काही नाही। यांच्याकडे जो पाणी येतो तो चोरीला जातोय। कुठे 6-6, 8-8 तास पाणी आहे, कुठे 8-8, 7-7 दिवस पाणी आहे, तर कुठे 6-6 दिवस पाणी नाही आहे। म्हणजे कुठेतरी MGB फेल्युअर आहे। जर आता या 10 दिवसात रेग्युलर पाणी केला नाही तर मी आज एवढ्या वर्षांपासून या सर्व लोकांना आणि महिलांना घेऊन येतो, याच्यापुढे मी इथे येणार नाही। आणि मी याच्यापुढे जेवढी लोक माझ्याबरोबर असतात नेहमी, त्या लोकांची मुलं मी छोटी 10 वर्षाची असो, 5 वर्षाची असो का 6 वर्ष शाळकरी मुलांना घेऊन डायरेक्ट चीफ एक्झिक्युटिव्ह जे ठाण्याला बसतात त्यांच्याकडे मोर्चा काढणार।